आई शप्पल कसं इथून आता एंट्री केली आतमध्ये आम्ही. शिड्या बघा ना, शिड्या शिड्या भारी. इथून तर पायऱ्या बरोबर होत्या व्यवस्थित एकदम. पाय टाकून टाकून जात होतो. पण आयला इकडून ह्या पायऱ्या थोड्या आहेत. हे रस्ता बरोबर आहे ना? शप्पथ. अरे पाण्याची वाट आहे. शिड्या नाहीत का? तेवढ्या शिड्या होत्या का? तू पाण्याच्या वाटेने घेऊन चाललाय. बोलतो चोपा रस्ता आहे. चारी बाजूला जंगल आहे. चारी बाजूला पूर्ण चारी बाजूला जंगल आहे आमच्या. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. आई शप्पथ, रस्ता हरवलो. रस्ता हरवलो. मी त्यांच्यावर आलेलो, ते खूप पुढे गेली आणि मी मागे राहिलो. खूप मागे राहिलो मी. जंगलामध्ये हरवण्याची शक्यता खूप होती आणि तेच झालं माझ्याबरोबर. ती दोघं आहेत तिथे बघा पुढे. थोडी वाट जाळ्यावाली वाट आहे. म्हणजे काहीतरी वाट आहे. अरे बापरे, बसून जायला लागेल. वाट बघा ना कसली. हे वाट आहे का? हे गेला खाली. खाली गेला. कळला? तुला काळा आहे. फायनली पूर्ण काळा खेकडा पकडलाय गोरखगडावरती. म्हणजे बघ कसले लाल आहेत. तुम्ही आता बघू शकता माझ्या मागे गोरखगड आहे आणि आता आम्ही ह्या साईडून आलो आम्ही. हा बघा रस्ता. आता आपल्याला जायचंय वरती. तर तिकडे जायचंय. केवढा तो पठार आहे आणि गोरखगड त्या साईडला आहे. तर अजून खूप चालायचंय. रस्ता थोडा कठीणच आहे बाबा. शेवळा असल्यामुळे थोडा देतो प्रॉब्लेम आपल्याला चालायला, कारण की पाय सरकतो. आणि हा प्लॅन नव्हता आमच्यामध्ये आणि मी ही वेळी बुटं घालून आले. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO, babe. I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. Crank the AC to 79 and make a little island ride. गोरखगड कसला तो निसर्ग आहे. आजूबाजूला हिरवळ हिरवळ, पूर्णच हिरवळ आहे. मधून बरोबर पाण्याची वाट गेले. या सोडून पूर्ण पाण्याची वाट. इकडे डोंगर आणि इकडे डोंगर, मधून पाण्याची वाट. ती सुंदर वाटते, ती भारी वाटते. पूर्ण धुकाने भरलाय पठार.
पूर्ण धुक्याने भरलाय. आता पहिली जी वाट संपली, आता ही मधली वाट लागली आणि ही पूर्ण जंगल आहे. चारही बाजूने जंगल आहे. या साईडला पूर्ण खाई आहे आणि या साईडला पूर्ण चढाव आहे चढाव. आणि या साईडला गोरखगडच आहे. गोरखगडचा जो पूर्ण प्रॉपर रस्ता दिसतो तो रस्ता इकडून आहे. भीती तर वाटते कारण जंगलामध्ये कोणच नाही. आम्ही तिघच आहे प्रॉपर. अजून पण इकडे आलतो आम्हाला कोण दिसलंच नाही. तर आता आम्हाला ब्लू कलरचा शेड दिसतो इकडे. इकडे मंदिर लागलं आता आम्हाला. इथे लिहिले स्त्रियांनी प्रवेश करू नये. स्त्रियांना प्रवेश नाही आतमध्ये. जायचा मार्ग इकडून. आता माझ्या मागे बघू शकता तुम्ही काल भैरवाचं मंदिर आहे. पण इकडे स्त्रियांसाठी प्रवेश नाही. आतमध्ये स्त्रियांनी जाऊ नये. ठीक आहे. इथे तुम्हाला लिहिलेलं अगोदरच. हे पूर्ण ब्ल्यू कलरचे शेड आहे. त्याच्या आतमध्ये काल भैरवाचं मंदिर आहे. हा पूर्ण इकडून पूर्ण गडाचा मार्ग आहे. किल्ले गोरखगडचा पूर्ण रास्ता आहे. अरे बाप रे बाप रे बाबा 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 बाबा. सह्याद्री बोले तो सह्याद्री. आता आम्ही वरती आलो. आता इकडे बघा पूर्ण टोकावरती आलोय आणि हा वाला आता आपल्या इथून वर जायचंय. आपल्याला वरती जायचंय. कसला बाबा बाबा काय जबरदस्त आहे रे. या पायऱ्या इकडून या पायऱ्या मागे वर जायचंय. ऊन आणि पाऊस एकत्र असल्यामुळे थोडं गरमीचं वातावरण वाढले. थोडी गरमी जास्त व्हायला लागले कारण की ऊन आणि पाऊस एकत्र आहे. या पठारावरती पूर्ण ऊन आहे आणि आता आम्ही खाली आलो ना जंगलातून तिकडे सगळीकडे पाऊस थंड वातावरण होतं. हा रस्ता पूर्ण असा आहे बघा. पूर्ण असा रस्ता आहे म्हणजे पूर्ण उभाच. म्हणजे उभंच तुम्हाला चढायचं आहे. म्हणजे हरिहरगडापेक्षा सुद्धा हा थोडासा कठीणच आहे पावसामध्ये. आलो रे आलो. इकडे माझा काढायचंय. हाच तो रेल्वेला चाललेला झाड. हा बघा एवढा खतरनाक नाही. सगळं इकडे सगळं असं असं सगळं फक्त चढायचं वरती. आता पोहोचलो दरवाजाजवळ. हा बघा माझ्या समोर दरवाजा आहे. तुला चपाती देतो. ये वरती ये. एवढा वरती येईल का पण इकडे विचारलं पायरी. अरे 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 शपथ आला रे तो. चपाती आहे का तुझ्याकडे पण आहे ना. चल
हे घेऊन गेला तो. हे माझ्यासमोर खाला तो का तुला खायला. दमला एवढ्या वरती आलाय कमीत कमी आमचा घाट निघालाय. काळू 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 चपाती खातो का? हात पाच माझा हात उचके लागले मला. आईचा हात चावला तू घे. एवढे खाल्ली पट गोरखगड. त्या बाजूला तुम्ही भुज बघू शकता. आता लागेल आपल्याला या लोखंडाच्या शिड्या. आता आपल्याला त्या लोखंडाच्या शिड्यावर ना चला. ही लावलेली आहे रे शिडी. लॉक पण नाही शिडीला. शपथच तू कसला पठार दिसतोय. आता आपल्याला अशी शिडी लागणार आहे ना जी शिडी बघून पाय थरथर हात थरथरतात कापतात नुसते. नुसती उभी शिडी आहे अशी बघावी लागते शिडी. बघ शिडी अशी बघावी लागते. आता ह्याच्या पुढे लागणार आहेत त्या थरथराक पायऱ्या. आता त्या पायऱ्या मी चढतो फटाफट. थोडं पाऊस पण सुरुवात झाली यायला. पावसाला सुरुवात केली आणि ह्याच त्या पायऱ्या आहेत. रमेश चालू कर. आणि इकडे थोडा मोबाईल जपून वापरायला लागेल कारण पायऱ्या बघा अशा आहेत. मग डायरेक्ट उभ्याच 90 डिग्रीज उभ्याच पायऱ्या डायरेक्ट. अशा उभ्या पायऱ्या पूर्ण उभ्या पायऱ्या उभ्या. आता असं वरून जेव्हा बघायला गेलो आपण ना फायनली सर्व मार्ग पार पाडून सर्व डोंगर पार पाडून सर्व पायऱ्या पार पाडून आम्ही फायनली वरती आलो. आता मला झेंडा दिसला
झेंडा दिसला म्हणजे सर्वस्व दिसलं. आलो वरती. गोरगडाच्या पूर्ण वरती आहे आता. आणि हे आपण आता आलो आहे महादेवाच्या मंदिराजवळ. आता तुम्ही माझ्या मागे बघताय ते घोरगडाच्या उंचावरचं महादेवाचं मंदिर. आम्ही वरती आलो आता. तर कळसुबाईच्या आकाराचं मंदिर तुम्हाला दिसून येतं. मंदिराच्या समोर बघायचं तुम्हाला नंदीदेव दिसते. बाबा 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 च्या मागे लागलेले. आम्हाला तो जाऊनच देत नाही बाहेर. आता मंदिराच्या आतमध्येच लपलो आम्ही. ते बॅगेची चेन खोलतंय. समोरच बसला. जाऊन देत नाही नंदीच्याकडे बसल्याबरोबर. बघतोय